जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं जीवन संपवल्याची घटना घडली। एक व्हिडिओ बनवून या विवाहितेनं तिच्या बहिणींना पाठवला आणि गळफास घेत जीवन संपवलं। यानंतर आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका विवाहितेच्या माहेरच्यांनी घेतली आहे। विधी राजेंद्र गायकवाड असं या मृत विवाहितेचं नाव होतं। त्यांचं राजेंद्र गायकवाड यांच्याशी 2013 साली लग्न झालं होतं। त्यांचे पती राजेंद्र हे आखाती देशामध्ये नोकरीला असून त्या सासू सासरे दीर आणि भाऊजाई यांच्यासह अंबरनाथ पूर्वेतील रॉयल पार्कमध्ये वास्तव्याला होत्या। मात्र मागील काही दिवसापासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते। याच जाचाला कंटाळून अखेर विधी यांनी टोकाचं पाऊल उचलले। शनिवारी सकाळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून आपल्याला कसा त्रास दिला जात आहे हे त्यात त्यांनी सांगितलं आणि हा व्हिडिओ त्यांनी आपल्या बहिणींना पाठवला। त्यानंतर लगेचच त्यांनी आपलं जीवन संपवलंय। हा व्हिडिओ पाहून त्यांच्या बहिणींनी विधी यांना फोन केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे बहिणींनी विधी यांच्या सासरी धाव घेतली असता त्यांनी जीवन संपवल्याचं समोर आलं। यानंतर विधी यांच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विधी यांच्या माहेरच्यांनी केली। मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका माहेरच्यांनी घेतली। तसेच माध्यमांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली। त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली। मात्र जोपर्यंत विधी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे तिचे सासू सासरे दीर आणि भाऊजाई यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांच्या माहेरच्या मंडळींनी घेतली आहे। तिने मला व्हिडिओ पाठवले होते आधी। ती सांगितले त्याचे असे कारण त्याचे सास ससूर आणि ते जे जेठाणी आहे ते व्हिडिओमध्ये ती व्हिडिओ शेअर केला मला। आणि जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तिला मी कॉल केले, तिचा फोन लागत नव्हता। तिला व्हॉट्सअप आणि व्हिडिओ कॉल पण केला आणि तिला मेसेज पण ड्रॉप केला मी येत आहे। मी घरातून निघाली आणि जेव्हा मी पोहोचले तो घरापर्यंत पोहोचण्याआधीच जिजूंचे कॉल आले। जिजूंनी सांगितले ती छाया हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहे। तपासणी केला डॉक्टरांनी तेव्हा सांगितले ची जिवंत नाही आहे। मला जस्टिस पाहिजे। माझी ताईने जे काही टॉर्चर झेललेलं आहे पुढच्या 6 महिन्यांनी ते मला पाहिजे। आणि जॅनमध्ये जेव्हा ती आली होती तिच्या हातात काही निशान्स होते। जेठानी सोबत तिच्या भांडण झालं होतं आणि मला जस्टिस पाहिजे। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।